नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र खताळ, बालरोग चिकित्सक, संगमनेर. कोविड-19 पॅन्डेमिक शी आपण सर्वजण सामोरं जातो आहे. कोविड-19 इन्फेक्शन सर्वात प्रथम वुहान प्रांतामध्ये, चायना या देशामध्ये डिसेंबर 2019च्या दरम्यान सुरू झाला. वुहान प्रांतातील मच्छीमार किंवा फिश मार्केटच्या एरियामध्ये एक ठराविक प्रकारचा निमोनियाचा आजार, फुफ्फुसाचा संसर्ग लोक, सर्वसामान्य माणूस बाधित व्हायला लागला. असं का होतं म्हणून जेव्हा संशोधन झालं तेव्हा त्या सरकारला लक्षात आलं की हा एक टिपिकल व्हायरस आहे की ज्याचं सुरुवातीला त्यांनी नामकरण केलं 2019 nCoV 2019 nCoV. याचा तपशील जीनोम म्हणजे याचं गुणसूत्र चायना देशाने जगासमोर आणला तो 11 जानेवारी 2020मध्ये. याची तीव्रता जशी वाढत गेली तशी या इन्फेक्शनची स्प्रेड होत गेला. हे इन्फेक्शन संसर्ग हा अनेक देशांमध्ये पसरत गेला आणि 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सदर इन्फेक्शनला कोविड-19 किंवा कोविड-19 पॅन्डेमिक म्हणून जाहीर केलं आणि जगाच्या पातळीवर याच्याबद्दलची माहिती, जनजागृती आणि दक्षतेच्या मोहिमा सुरू झाल्या. त्याची पहिली लाट आली तेव्हा दुर्भाग्याने जगाच्या कोपऱ्यावर व आपल्या देशात सुद्धा ज्येष्ठ नागरिक व सुपर सिनियर सिटीजन्स हे बाधित होण्याची संख्या जास्त राहिली. दुर्भाग्याने या वयोगटात काही मृत्यू पण आले. पण हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा लक्षात असं आलं, एक, हे सर्व ज्येष्ठ नागरिक होते, यांना काही जुनाट आजार होते, ब्लड प्रेशर, डायबिटीस, काहींना औषधं स्टिरॉइडसारखे चालू असतील काही कारणास्तव किंवा इत्यादी आजार की ज्याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत होती. मुळातच प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्ती, वयाने ज्येष्ठ असे व्यक्ती जास्त बाधित व्हायला लागले आणि काही प्रमाणात मृत्यू दर पण वाढला. या पहिल्या लाटेचं वैशिष्ट्य असं होतं की हा तीव्र खूप होता, ज्याला आम्ही व्हिरुलन्स खूप म्हणतो, पण याची इन्फेक्टिव्हिटी कमी होती, म्हणजे याचा प्रसार कमी झाला. हे होत असताना जगाच्या पातळीवर आपल्या देशामध्ये काही प्रतिबंधक गोष्टी चालू झाल्या आणि त्यामध्ये लॉकडाऊन हा एक विषय आला. सर्वांनी तो एकदम मनावर घेतला, जो तो आपल्या घरात थांबला, ज्यांनी त्यांनी पथ्यपाणी पाळले. जनरल गॅदरिंग्स बंद झाल्या, सोशल गॅदरिंग्स बंद झाल्या, कमी झाल्या आणि यामुळे हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन म्हणजे माणसापासून माणसाकडे जाण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला कुठंतरी थांबा आला, कुठंतरी ती थांबली आणि म्हणून पहिली लाट ओसारली. लॉकडाऊन ओपन झाले, सर्वसामान्य माणूस परत रस्त्यावर आला, सोशल गॅदरिंग्स परत सुरू झाल्या, एकमेकांना भेटणं सुरू झालं, ट्रान्सपोर्ट, रेल, रोड व एअर सुरू झाले आणि परत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क घालणे, अंतराने वागणे, स्वच्छ हात धुणे हा प्रकार कुठंतरी कमी पडला आणि दुसऱ्या लाटेची नांदी झाली. दुसरी लाट जेव्हा आता आपण फेस करतोय त्या दरम्यान असं लक्षात आलं की यामध्ये 30 ते 35 वयोगटातले ते 60 वयोगटातले व्यक्ती की जे पोटापाण्यासाठी बाहेर पडत होते ते बाधित व्हायची संख्या वाढली. या लोकांमध्ये जुनाट आजारांची काही आजार होती की आणि या लाटेचं वैशिष्ट्य असं होतं की हा विषाणू हायली इन्फेक्टिव्ह होता, म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत बाधित होण्याची संख्या वाढली पण मृत्यूदर तुलनात्मक कमी होता, म्हणजे व्हिरुलन्स कमी होता. पण करता माणूस गेला. हा माणूस जेव्हा बाहेर पोटापाण्यासाठी होता तो बाधित होऊन घरात येत होता, घरचे 4 माणसं जे घरात होते ते सुद्धा बाधित व्हायला लागले आणि मग हा आजार घरामध्ये नांदायला लागला. नांदता घरातले बरेचसे व्यक्ती, अनेक क्लोज रिलेशन्स हे बाधित व्हायला लागले. पर्यायी काहींना ॲडमिशनची गरज भासली आणि पर्यायी काही जण मृत्युमुखी पडले. आणि असं लक्षात आलं की
कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, आपले सख्खे सोयरीन बऱ्यापैकी आपल्या मधून लांब गेले. हे करत असताना आपण पण थोडेसे रिलॅक्स झालो होतो. आपण लॉकडाऊन लाईटली घ्यायला लागलो, आपण लॉकडाऊन आसानीने घ्यायला लागलो, सोयीनुसार घ्यायला लागलो. आणि या दरम्यान एक चांगली गोष्ट झाली, तोपर्यंत लस आली होती. त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक, ज्यांना जुनाट आजार आहेत, जे करोना वॉरियर्स आहेत, पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वॉर्डबॉयज असतील, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स असतील, समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते असतील की जे सर्वसामान्य माणसाला मदत करत होते, हॉस्पिटल्सला मदत करत होते, पेशंट्सला मदत करत होते, असे अनेक जणांना लसीचा फायदा मिळायला लागल्यामुळं ते बाधित होण्याची संख्या कमी व्हायला लागली. तोपर्यंत बऱ्यापैकी वैद्यकीय व्यावसायिक आणि करोना वॉरियर्सचे अनेक आपल्या मधून निघून गेले होते, कारण ते बाधित झाले होते. पण दुसऱ्या लाटेमध्ये एक फायदा असा झाला, लसीकरण चालू झालं होतं आणि आता दुसरी लाटसुद्धा ओसरायला लागली आणि आता चर्चा सुरू झाली तिसऱ्या लाटेची. मित्रांनो, या विषाणूचे 3-4 प्रकार आहेत. पहिला प्रकार होता अल्फा, नंतर बीटा, नंतर गॅमा, नंतर डेल्टा आणि आता आलेला आहे डेल्टा प्लस. या तिसऱ्या लाटेची नांदी अंदाजे पावसाळ्याच्या दरम्यान होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान ही लाट येऊ घातली असा एक तर्क बांधला जातो तज्ज्ञांकडून. आणि असं एक म्हटलं जाते की यामध्ये तुलनात्मक लहान मुलांची संख्या जास्त राहील. आता हा काही विषाणू ठरून त्या लहान मुलांना बाधित करणारे असं नाही आहे. ज्यांना बाधित व्हायचं होतं ज्येष्ठ नागरिक, ते पहिल्या लाटेत ते बऱ्यापैकी त्यांचा विषय बाजूला झालेला आहे. दुसरी लाट आली, तरुण पिढी त्याच्यात अडकली. पोटापाण्यासाठी बाहेर पडलेला जो वर्ग होता 30 ते 60 वर्षाचा, तो बाधित होऊन बरा झाला, काही आपल्यातून निघून गेले. मग उरले सोडलेले जे वयोगट आहेत ते बाधित होऊ शकतात असा एक तर्क बांधला गेला आणि त्या लोकसंख्येमध्ये मुलांची संख्या जास्त राहील असा एक दावा आहे. पण फक्त मुलंच अडकतील का? कदापि नाही. मुलं खूप बाधित होतील का? शक्यता कमी वाटते. याच्यात प्रौढ व्यक्तीसुद्धा असतील, काही करोना वॉरियर्स परत बाधित होतील, पण यांची संख्या कमी असेल, कारण की ते ऑलरेडी एकदा बाधित होऊन त्यांना रिइन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी राहतील. कदाचित यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल, कदाचित हे बाधित होऊन स्वतःची प्रतिकारशक्ती त्यांची जिवंत झाली असेल, पण लहान मुलांमध्ये या तिन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत. आणि म्हणून एक भीती अशी आहे की लहान मुलांची बाधित होण्याची संख्या जास्त होऊ शकते आणि म्हणून योग्य वेळेत लवकर काळातच सरकारने ते मनावर घेऊन पिडियाट्रिक टास्क फोर्स निर्माण केला आहे की जिथं बालरोग तज्ज्ञ संघटनेचे काही तज्ज्ञ डॉक्टर्स आणि भारत सरकार, महाराष्ट्र सरकारतर्फेचे काही तज्ज्ञ अधिकारी एकत्र बसून त्यांनी काही प्रोटोकॉल्स तयार केलेले आहेत. आता हे येणार आहे का? ही लाट येणार आहे का? येऊ शकते. आली तर त्याला आपण तयार पाहिजे. ती तयारी सुरू झालेली आहे. आता लहान मुलं किती कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळतील हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी दक्षता घेणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. सरकार त्या कामाला लागलेलं आहे. पिडियाट्रिक फोर्सच्या माध्यमातून डॉक्टरांची ट्रेनिंग, अंगणवाडी ट्रेनिंग, कन्सर्न जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनिंग, कन्सर्न अधिकाऱ्यांची ट्रेनिंग ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. आरोग्य खात्यातर्फे, सरकारतर्फे जे हॉस्पिटल्स उभे करायचे आहेत, पिडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटल्स तयार करायचे, त्याची तयारी सुरू झाली आहे. पण शेवटी मुलांमध्ये काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळं सदर बाब मुलांपर्यंत पसरू नये म्हणून पालकांनीही दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून परत एकदा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पालकांनी पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता मुलांपोटी बोलायचं ठरलं तर पालकांनी काय दक्षता घ्यायची? तर आधीच्या 2 लॉकडाऊनप्रमाणे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जो पालक घरात आहे आणि जो बाहेर जाणार आहे त्यांनी योग्यरित्या मास्क सातत्याने वापरणं, मास्क योग्य प्रकारचा वापरणं, मास्क योग्य प्रकारे घालणं, मास्क घातल्यानंतर पुढच्याशी बोलताना अंतर ठेवून बोलणं, मास्क घालून बोलणं, एक छोटा या सगळ्यात मास्क एटिकेट ज्याला आपण म्हणतो ते पाळणं गरजेचं आहे. गरज असेलच सोशल गॅदरिंग्स करा, गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, गरज असेल तरच आपण काही पावलं उचला.
आपण वयोगटात असाल तर आपलं लसीकरण आवर्जून पूर्ण करून घ्या. कुठली लस घ्यायची गरज आहे का, लसीनंतर सुद्धा आजार येऊ शकतो का, या विचारधारात न जाता लस उपलब्ध असेल आपण जर त्या वयोगटात असाल तर जवळच्या केंद्रात जाऊन लसीकरण पूर्ण करून घेणं ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. आता राहिला प्रश्न मुलांचा, तर पालकांना सांगणं एवढंच आहे की लॉकडाऊन चालू आहे, शाळा घरातून आहेत, मुलं ऑनलाईन क्लासेसला बसतात आहे, त्याच्यामुळं माझं घर सुरक्षित असेल तर माझे मुलं सुरक्षित राहतील, माझे मुलं सुरक्षित असतील तर माझं घर सुरक्षित राहील, माझं घर सुरक्षित राहिलं तर माझा देश सुरक्षित राहील, आणि माझा देश सुरक्षित राहिलं तर जग सुरक्षित राहील. आणि म्हणून मुलांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर घरात बसून शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी मान्य करतो की हे कठीण आहे, पण ते अशक्य आहे असं नाही आहे. 2 वर्षाच्या पुढचे मुलं हे मास्क घालायला आपण ट्रेन करू शकतो. आपल्या हातात 2 महिने आहेत. आपण मुलांना घरामध्ये योग्य प्रकारचा मास्क कसा घालायचा हे आपण शिकवायला पाहिजे. मुलं आईवडिलांना कॉपी करतात, त्याच्यावर आईवडिलांनी मुलांच्या समोर घरात मास्क घातला, आईवडिलांनी आपल्या एकमेकांना मास्क घालायचा सल्ला मुलांसमोर दिला, मुलाबरोबर आईवडिलांनी घरात मास्क घालायचा शिकवला, त्यांनी स्वतःहून घरात घातला, तर तो मुलगा निश्चित आईवडिलांना कॉपी करतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही ट्रेनिंग द्या, पण भारत सरकारचे जे काही टास्क फोर्स आहे, पीडियाट्रिक टास्क फोर्स आहे, यांनी 2 वर्षाच्या पुढचे मुलं ट्रेनेबल आहेत, त्यांना वेळ जाईल पण ते ट्रेनेबल आहेत, ते ट्रेन होऊ शकतात. म्हणून तुम्ही मुलांना मास्क घालण्याचे एटिकेट्स मॅनरिझम हे शिकवायला सुरू करा. हे मुलं कधी ऐकतील तर आई वडिलांनी ते नीट केलं तर. पण आज सुद्धा दुर्भाग्याने मी माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बघतो, आई वडील मुलांना आमच्याकडे घेऊन येतात पण स्वतःच फडके बांधून येतात, मफलर बांधून येतात, आमच्या समोर आल्यानंतर मास्क खाली करतात. हे पालकांनी बंद करावं. तुम्ही जिथं जाल तिथं सातत्याने मास्क घाला. कापडी मास्क चालेल, कापडी मास्क वापरत असाल तर तो धुवून वापरा. आपण सर्जिकल ट्रिपल लेअर मास्क वापरत असाल तर तो एकदा वापरा, त्याच्यानंतर त्याचं निर्जंतुकरण करा सॅनिटायझरनी, तो एका पिशवीत घाला आणि तो डिस्कार्ड करा. आणि तिसरा आहे N95 मास्क की जो आपण वापरू शकता. आता N95 मास्क सगळीकडे मिळतोय, तर आपण आपल्या जीवासाठी आपल्या मुलासाठी मास्क घालण्याचं सुरू करा. सातत्याने हात धुणं, मी म्हटल्याप्रमाणे आईवडिलांचं कॉपी मुलं करत असतात, तर आईवडिलांनी सातत्याने घरामध्ये ठरलेल्या काळानं हात साबणाने धुवायचा आहे. साबणाने हात धुताना तो 20 सेकंद धुवायचा आहे. मुलगा ते कॉपी करणार आहे, मुलाकडून तुम्ही ते 20 सेकंद हात धुण्याची प्रक्रिया करून घ्या, सुपरवाईज करा. त्याच्यासाठी त्याला काही रिवॉर्ड द्या, त्याने हात स्वच्छ धुतला तर त्याला एक बक्षीस द्या, त्याचे गुण गा, पण त्याला कुठेतरी प्रोत्साहन द्या, ट्रेनिंग द्या. 2 महिने हातात आहेत. तदनंतर आपलं घर मोठं असेल, आपण TV बघताय, आपण जेवण करताय, अंतराने बसायची सवय करा. आता हे दरवेळेस शक्य नसेल, पण मास्क घालणं शक्य आहे, हात धुणं शक्य आहे, सातत्याने सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं शक्य आहे. गर्दी बाहेर मुलांना घेऊन जाऊ नका. आपण आपल्या अंतर्मनाला विचार की मला खरंच घराच्या बाहेर पडायची गरज आहे का, सगळ्यांनी पडायचं का एकच माणसाने जाऊन खरेदी करून यायची आहे, हे आपण ठरवू शकता. पर्याय मुलगा ते कॉपी करेल. हे करत असताना मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. हे करत असताना मुलांचा आहाराचा विचार करायचा आहे, मुलांचा फिजिकल फिटनेसचा विचार करायचा आहे. म्हणून योगा, प्राणायाम, घरातल्या छोट्या कसरती हे आपण घरामध्ये चालू करायचं आहे. शेतकरी धर्मामध्ये तुम्ही मुलाला शेतात घेऊन जा, त्याला छोटं मोठं काम सांगा, त्याचे हातपाय वळतील, त्याला व्यायाम होईल, त्याला सायकल चालवायला आवारात शिकवा, त्याला बांधाला चक्कर मारायला लावा सकाळ संध्याकाळ, कुठंतरी त्याचा व्यायाम होईल. राहिला प्रश्न आहाराचा, तर सर्वांगीण पोषक पौष्टिक चौरस आहार की ज्यामध्ये प्रथिनं, इंधन आणि लोहयुक्त आहार आहे, हे मुलांना नाश्त्याच्या वेळेस, दुपारी जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आपण देणं शिकवायला पाहिजे. जे मुलं जास्त दूध पितात, जे मुलं लाडापुटे बिस्किट्स, टोस्ट, खाऱ्या, ब्रेड, बटर, पाव किंवा ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, याच्या आहारी गेलेत किंवा पालकसुद्धा आहारी गेले देण्याच्या, याच्यावर मोड आणा. आपल्याला काही करून मुलाला पंडू रोग म्हणजे ॲनिमियातून बाहेर काढायचं आहे. बहुतांश मुलांना आपलं हिमोग्लोबिन कमी असतं, हे पालकांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा पालक त्याच्यावर कारवाई करत नाही. हिमोग्लोबिनचं महत्त्व असं आहे की गेल्या दोन्ही लाटेंमध्ये आपल्याला लक्षात आलं
की आपल्याला मारामारी आपली ऑक्सिजन वायूची होती. ऑक्सिजन सिलेंडर मिळणं कठीण झालं होतं, व्हेंटिलेटर्स मिळणं कठीण झालं होतं. तर जर का मुलाचं हेमोग्लोबिन चाललं असेल तर मुलाला ऑक्सिजन घेऊन जायच्या गाड्या चांगल्या राहतील. ऑक्सिजन वायू आपल्या रक्तातल्या लाल पेशीत बसतो. त्या लाल पेशीचं सीड असतं हेमोग्लोबिन. ते हेमोग्लोबिनमध्ये हा ऑक्सिजन वायू जाऊन बसतो. आपण नाकातून तो घेतो, तो फुफ्फुसात जातो. फुफ्फुसामध्ये तो रक्तात मिसळतो. तो मिसळल्यानंतर तो लाल पेशीमध्ये जाऊन बसतो. बसण्याची गाडी हेमोग्लोबिन असती. हेमोग्लोबिनच्या माध्यमातून तो लाल पेशीच्या माध्यमातून रक्ताच्या माध्यमातून केसापासून तळपायाच्या नाकापर्यंत ते फिरत असतो. तर तुमचं हेमोग्लोबिन 10 ते 14 असेल मुलांचं तर हेमोग्लोबिन चांगलं आहे. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली येईल. उद्या देव न करो जर का करोना आपल्या मुलाला आला तर त्याला ऑक्सिजनची वायूची तेवढी गरज लागणार नाही. मुलांचा आहार चांगला ठेवा, चुकीच्या सवयी काढा. हे करत असताना मुलांची मानसिकता जपणं गरजेचं आहे. ऑनलाईन माध्यमातून, ऑनलाईन शिक्षण माध्यमातून स्क्रीन टाईम, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅबलेट असेल, याच्यासोबत मुलांना काही कारणास्तव 3-3, 4-4 तास रोजच्या तत्त्वावर बसायची पाळी आलेली आहे. तो नाईलाज आहे, तो आपण फेस करायचा आहे. पण या पलीकडं मुलं कुठेतरी मोबाईल गेम्स खेळतात, कुठेतरी मुलं काहीतरी चुकीचं सर्फिंग करतात, इंटरनेट ब्राउझिंग करतात. याकडे लक्ष राहून द्या. मुलांनी सातत्याने टी व्हीवर बघत असेल, भले ती कार्टून सिरीज असेल, त्याला एक लिमिट करा, त्याला एक टाईमटेबल करा. मुलगा मोबाईल बघतोय, बघून द्या, बघण्याबद्दल वाद नाही, पण त्याला एक लिमिट ठेवा, त्याला एक सुपरविजन ठेवा. तुमच्या या सगळ्या गॅजेट्समध्ये पेरेंटल कंट्रोल्स असतात, सेटिंग्स असतात की जिथं तुम्ही ते मॉनिटर करू शकता की माझा मुलगा काय बघतो यूट्यूबवर, माझ्या मुलाला काय बघायचं, काय नाही बघायचं, इंटरनेट कनेक्शन किती वेळ चालू ठेवेल मोबाईल, हे सगळं तुमच्या हातात आहे. त्याची सेटिंग तुम्ही स्वतःहून करा. तुम्ही तुमचे पासवर्ड्स वारंवार बदला. मुलगा सातत्याने जर का मोबाईलवर बसत असेल, जेवताना मोबाईल बघितल्याशिवाय तो जेवत नाही आहे, झोपताना मोबाईल बघितल्याशिवाय तो झोपत नाही, ज्याला मी कंडिशन रिफ्लेक्स म्हणतो, या कंडिशन रिफ्लेक्सला खत पाणी घालू नका. या रिफ्लेक्सेस मोडणं कठीण आहे. मुलांना मानसिक विकृत्या यायला लागल्या आहेत. राजरोजच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला ते जाणवायला लागलेलं आहे. वेळ गेल्यानंतर याच्यासाठी कुठली गोळी, इंजेक्शन, सलाईन हा प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे वेळेत जागे व्हा. शाळेपुरता मोबाईल, शाळेपुरता स्क्रीन टाईम मी मान्य करतो, पण याच्या व्यतिरिक्त जर का आपल्याला वेळ नाही म्हणून मुलांनी मोबाईलवर खेळायला चालेल, आपण कामात आहोत म्हणून चल तू मोबाईल खेळत बस, अशी प्रवृत्ती पालकांची असेल तर त्यांनी ती बदलणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं करून सुद्धा मुलांना काही मानसिक त्रास होणार आहे. सातत्याने घरात राहणं आहे, त्यांचा मोकळेपणा कमी झालेला आहे, त्यांचं बागडणं कमी झालेलं आहे, नातलगांमध्ये भेटणं कमी झालं आहे, ओपन ग्राउंड्स, आउटडोर ॲक्टिव्हिटीज बंद झालेल्या आहेत. त्यामुळं मुलांची मानसिकता जर का डिस्टर्ब होत असेल, मुलाचा चिडखोरपणा वाढला, मुलाचा हट्टीपणा वाढला, मूल बेडमध्ये लघवी करायला लागलं जे करत नव्हतं, मूल अंडरपॅन्टमध्ये संडास करायला लागलं जे आधी करत नव्हतं, मुलाला मोबाईल मागितला मूल चिडचिड करायला लागतो, थरकाप येतोय, मुलाची झोप डिस्टर्ब झाली, खूप मुलगा निराश वाटतोय, मूल एकलकोंडा झालेला आहे, मूल कोणामध्ये मिक्स होत नाही आहे, असं काही तुम्हाला जाणवलं तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. आता लहान मुलांमध्ये करोना येण्याची शक्यता अजून एक कमी असा आहे की हा जो विषाणू आहे की जो त्या फुफ्फुसाच्या ज्या कप्प्याला चिटकतो, तर देवाने, निसर्गाने या मुलांना तो कप्पा इतका सक्षम केलेला आहे की त्या वयोगटात तो विषाणू त्या कप्प्याला, ज्याला आम्ही निमोसाइट्स म्हणतो, त्याला तो चिटकण्याची प्रवृत्ती कमी आहे. म्हणून निसर्ग त्यांच्या पाठीशी आहे. आणि दुसरं म्हणजे मुलांचे सायनसेस आहेत, आपले जे सायनसेस असतात हे छोटे आहेत, ते परिपक्व नाही आहेत. त्याच्यामुळे त्या सायनसेसच्या माध्यमातून इन्फेक्शन व्हायचे चान्सेस कमी आहेत. पण एवढं जरी झालं तर काही मुलं बाधित होतील पण लक्षात येणार नाही, ज्याला आपण असिम्प्टोमॅटिक म्हणतो. ते बाधित होऊन गेले, लक्षात नाही आलं आपल्याला. नंबर 2, ते बाधित झाले पण त्यांना सौम्य आजार आहे. अशांची संख्या खूप राहणार आहे. जवळपास 90-95% मुलं असिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्यांना काहीच त्रास होणार नाही आहे, ते बाधित होऊन बरे होणार आहेत आपल्या निसर्गाच्या नियमानुसार. काही मुलं बाधित होणार आहेत, त्यांना सौम्य त्रास येईल, सर्दी, पडसं, ताप, खोकला, उलटी, जुलाब, अंगावर रॅश येणं इत्यादी. पण ते आपल्या बरे होतील किंवा छोट्या औषधांनी बरे होतील. त्यासाठी सरकारने फीवर क्लिनिक्स चालू केलेले आहेत. आम्हा डॉक्टर लोकांना त्यांनी ट्रेनिंग चालू केली आहे, त्याला तापाच्या क्लिनिक्स म्हणतात. तर असं काही असलं, ताप आला, सर्दी झालं, पडसं तर आपण जवळच्या बालडॉक्टरला भेटून त्याच्यावर सल्ला मशवरत करा आणि त्याच्यावर त्याच्या उपाययोजना ठरवा. पण असा काही त्रास होतो म्हणून डॉक्टरांकडे जायचंच नाही, असं काही करू नका.
या 90-95% केसेसमधून एक 5% मुलं कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकतात की ज्यांना ते बाधित झाले पण त्यांना निमोनिया झाला, त्यांना ॲडमिट करायची पडेल पण ते बरे होणार आहेत. त्यामुळं मुलांमध्ये तीव्र आजाराची संख्या 1 ते 2%च राहणार आहे. या पलीकडे मुलांमध्ये वेगळेपण असे की ते मुलं बरे होऊन त्यांना 2 आठवड्यापासून 6 आठवड्याच्या दरम्यान पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तो प्रकार म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम, -C म्हणजे चिल्ड्रन, -N म्हणजे नवजात बाळ. म्हणजे त्यांना 2 ते 6 आठवड्यानंतर ते बरे होऊन गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे तीच त्यांची शत्रू बनणार आणि त्यांना हा MIS-C किंवा MIS-N हा प्रकार होण्याची दाट शक्यता आहे आणि ही टक्केवारी जवळपास 5 ते 10% आहे. असं काही झाल्यास याचे चिन्ह ताप, सर्दी, पडसं, खोकला, अंगावर पुरवणं, ओठ सुजणं, लघवी कमी पडणं, झटके येणं, पाण्याची पातळी कमी पडणं इत्यादी इत्यादी, जुलाब होणं, उलट्या होणं. अशा वेळेस आपण डॉक्टरशी संपर्क साधून यांना ॲडमिट करून योग्य उपचार केले तर हे मुलंसुद्धा 100% बरे होत असतात. आता गर्भवती माताला करोना होऊ शकतो. पर्यायी डिलिव्हरीच्या दरम्यान बाळ बाधित होऊ शकतं. पर्यायी त्याला त्याची उपाययोजना आखण्याची गरज असते. पण हे करत असताना आई जरी बाधित असली तर जन्मलेल्या नवजात बाळाला स्तनपानाचा हक्क प्राप्त करून देणं क्रमप्राप्त आहे. माता बाधित आहे, बाळ बाधित असेल किंवा नसेल, आईने व्यवस्थित मास्क घालायचा आहे आणि बाळाला स्तनपान चालू ठेवायचं आहे. स्तनपान सोडून इतर काहीही बाळा द्यायचं नाही आहे. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग पहिले 6 महिने हे अत्यंत गरजेचं आहे आणि 6 महिन्याच्या पुढच्या बाळाला माता बाधित असेल किंवा बाळ बाधित असेल तर स्तनपान अधिक घरगुती प्रकारचा डॉक्टर की सल्ल्याने आहार हा योग्यरित्या चालू ठेवायचा आहे. आता स्तनपान करणाऱ्या मातेला लसीकरण करता येतं त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यानंतर लसीकरण केल्यानंतर आपण स्तनपान चालू ठेवू शकता. एखाद्या बाळाला जुनाट आजार आहेत तो पण त्याला जर का लस आली तर तो त्याच्या लसीचा फायदा घेऊ शकतो. लहान मुलांमध्ये करोनाची दाट शक्यता अंदाजे 12 ते 17 वर्ष वयोगटात जास्त राहील असा तर्क अमेरिकन शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. गेल्या लाटेमध्ये अमेरिकेमध्ये जे मुलं सापडली त्यांचं वयोगट 12 ते 17 वर्षाचं होतं. त्याच्यामुळे या वयोगटाने तपशील म्हणजे व्यवस्थितरित्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळणं गरजेचं आहे. याच्यानंतर लसीकरणाचा विषय येतो. लहान मुलांमध्ये लसीच्या ट्रायल्स चालू आहेत. कोवॅक्सिन 2 वर्षाच्या पुढच्या मुलांमध्ये ट्रायल्स नागपूरला चालू आहेत. अपेक्षा आहे लवकरात लवकर लसीकरण येईल. पण जोपर्यंत लसीकरण येत नाही तोपर्यंत ही आपली नैतिक जबाबदारी आहे की माझं मूल माझी जबाबदारी, माझे मुलं माझं घर सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि हे करत असताना योग्यरित्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण वागलो तर मुलं या तिसऱ्या लाटेतून लांब राहू शकतात. आणि जरी तिसरी लाट आली तर मी आपल्याला शाश्वती देतो की सगळी यंत्रणा सज्ज आहे, आपण पण सज्ज व्हा. मुलांना देव पाठीशी असतो.